बाहेर सगळे शांत बसा प्लीज. त्यांची तब्येत तेवढी चांगली नाही, त्यांचा आवाज आम्हाला येत नाही तुमच्या आवाजामुळे. तर ते आता संजू भाऊ त्यांना बोलतायत, आम्ही बोलतोय, तर बाकी शांत बसा फक्त. आज या ठिकाणी संजय भाऊ बंजारा समाजाचे धन्यवाद. तर ही मागणीच्या 45 वर्षापासून चालू आहे आणि जवळपास या महाराष्ट्रात मागच्या 1.5 महिन्यामध्ये 55 मोर्चे झाले, 18 ते 19 आम्हाला उपोषण झाले, 4 आमचे बळी गेले आमच्या युवकांना. तरी बी सरकार कोणतेही दखल घेतलं नाही. काही माफी असावी. आज 9वा दिवस आमरण उपोषणाचा आहे. तुम्ही आज जालन्याच्या पालकमंत्री आहात, तुम्हाला देखील 8 दिवस झाले तरी माहीत नाही अशी आम्हाला इथे गोष्ट कळलेली आहे. या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात. तर आमची मागणी जास्त बोलण्यासाठी मला काही नाही आहे. आमची मागणी रास्त आहे. जोपर्यंत मागणी आमच्या GR काढणार नाही तोपर्यंत मी काय उठणार नाही. कारण की जर 55 मोर्चे होऊन बी आमच्यासाठी एक शब्द कोणी सरकार बोलत नसेल, आम्ही काय करायचं. समाज एवढा महाराष्ट्राला येता तुम्ही बीड जिल्ह्यातून येता, तुमचं गाव पांगरी आहे, बीड जिल्हा सगळं उसळ तोडणीसाठी गेला. हा समाज म्हणजे माझे आईवडील आहे. या समाजाचे आसरू मला देखा होत नाही. आज तुम्ही उसात जाऊन बघा समाजाची व्यथा काय. 6 महिन्याचे मुलं माझी आई कुशीत घेऊन उसळ तोडते. कोण वाली आमच्या समाजाचं. तर माझ्यासारख्या तरुणाचं या आमच्या समाजामध्ये राहून बी काय फायदा आहे. तर 78 वर्षामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करतो, आमरण उपोषण करतो. इतरचे पोलीस प्रशासन जर गुंडगर्दी करत असेल, आमरण उपोषणासाठी जागा देत नाही. 3 दिवस मी झाडावर चढून उपोषण केलं आहे. आम्ही कोणत्या देशात राहतो. या भारत देशाला जिथं आज पार्लमेंट बसलेल्या ताई बंजारा समाजाने जागा दिलेली, जिथून देश चालतोय ती लकीशा बंजाराची जागा आहे. म्हणजे हा देश चालवण्यासाठी बंजारा समाज जागा देऊ शकतो. आम्हाला बसण्यासाठी जर जागा देत नसेल, संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर 15 कोटी भारत देशातील बंजारा समाजाचा घोर अपमान झालेला आहे. म्हणून आमची जी मागणी आहे, मला सांगा, एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते. 2 सप्टेंबरचा GR रात्रीच्या 10पर्यंत होऊ शकतो. तर हे का होऊ शकत नाही. हैदराबाद घ्यायचं आम्हाला का होऊ शकत नाही. विनंती आहे संजू भाऊ, तुम्हाला बी ताई, तुम्हाला बी समाजाच्या भावनेशी आता खेळू नका. विनंती आहे तुमचे मी छोटा बंधू मुलगा म्हणून सांगतो. समाजाची खूप येत आहे. मागच्या 13 वर्षापासून ताई मी समाजामध्ये फिरतोय. 23 राज्यामध्ये जाऊन आलो आहे. खूप येत आहेत समाजाच्या. मी फक्त 1 दिवस तुमचा पांगरी गाव आहे, मला माहीत येत आहे. ते आमच्या पांगरी तांडा आहे. आताही जाऊन बघा, 75% समाज उसतोडीसाठी गेला आहे. आमच्या लोकांच्या हातामध्ये काम नाही आहे. काय करणारे समाज आमचं उद्या. 1871 आम्हाला चोर गुन्हेगार क्रिमिनल ॲक्ट लावली. पण आमच्या समाजावर आता परिस्थिती आली की आम्ही चोर गुन्हेगार नव्हतो, पण आता चोरी करण्याची पाळी आमच्या समाजावर आली. म्हणजे आम्ही एवढं काय पाप केलं आहे. या देशाला जर आम्ही रस्ता दाखवला असेल
या देशाचा पालनपोषण करण्याचं काम आमच्या समाजाने केलं. 1893मध्ये 53मध्ये रेल्वे चालू झाली, आमचा व्यापार बंद झाला. नंतर समाजाची संस्कृती वाढीत टाकण्यासाठी 1871मध्ये क्रिमिनल ॲक्ट लावली. आणि काय असा दोष केला आमच्या समाजाने. आणि आता जे महायुतीचं सरकार आलं ताई फक्त बंजारा समाजामुळे आलं आहे. आणि ते बी 90% समाज तुमच्या पाठीशी होता. नंगारा भवनाचं तुम्ही काम केलं, तुमचं धन्यवाद. पण इथून शब्द देतोय ताई, जर आमच्या मागण्या आजच्या आज हे पूर्ण झाल्या, मी 13 वर्षापासून समाजाचं काम करतो आहे, पण इथून पुढं तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत राहून, तुमच्या सरकारासोबत राहून काम करेल. पण आमच्या मागण्या ह्या पूर्ण व्हायला पाहिजे. तुमच्या हातात जरी इतरचं जी आर नसेल, तात्काळ तुम्ही केंद्र सरकारकडे शिफारस करू शकता. तुम्ही आता CM साहेबांशी बोलू शकता. आणि महाराष्ट्राच्या सरकारच्या हातामध्ये जे धनगर समाजाला सवलती लागू झाल्या इतरच्या तुमच्या हातात येत आहे. ह्या तरी आम्हाला आजच्या आज तुम्ही लागू करावं असं CM साहेबांशी बोलावं आमची सर्व बंजारा समाजाची विनंती आहे. नाहीतर काही संजीव भाऊ बी आहेत, सर्व बंजारा समाज आहे, तुम्ही मीडियामध्ये माझी बाईट ऐकली असा. मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. आणि समाज बांधवांना विनंती अजून बी करतो आहे मी, मला काही जर झालं तर मला घरी न्यायचं नाही, कारण की माझं घर नाही आहे मागच्या 13 वर्षापासून. जसं दुसऱ्या धर्मासाठी बंजारा समाजाने कितीतरी बळी दिले. जिथं पार्लमेंट बसलेलं आहे, जिथं संसद भवन आहे, तिथं लकीशा बंजाराने स्वतःच्या मुलाला जाळत आहे दुसऱ्या समाजासाठी. तर माझ्या समाजासाठी माझा जीव बी गेला तर मंत्रिमंडळामध्ये नेऊन माझं तिथं जाळून टाका. पण आता मागं नाही आहे, कारण की समाजापेक्षा मी मोठा नाही येत आहे. संजीवभाऊ समाजापेक्षा आपण मोठा नाही आहोत. समाजासोबत राहून सर्व मिळून मिसळून काम करू. आणि प्लीज ताई विनंती करतो अजून तुम्हाला मी, कमीत कमी ज्या धनगर समाजाच्या सवलती लागू झाल्या ते तुमच्या सरकारच्या इथं हातात आहे. कमीत कमी ती तरी आमची एक तरी बाजू सक्षम व्हायला पाहिजे. दुसरी, किती दिवसामध्ये तुम्ही केंद्र सरकारकडे शिफारस पाठवणार STच्या आदिवासी STच्या आरक्षणाची सवलती लागवण्यासाठी, तुम्ही तेवढंच या काळा आमची विनंती आहे. आपले उपोषणकर्ते माननीय विजयभाऊ अत्यंत तातडीनं या उपोषणाला भेट देणाऱ्या आमच्या भगिनी पंकजाताई, आपले बंधू माझे सहकारी सन्माननीय संजूभाऊ, जमलेल्या संपूर्ण समाज बंधू आणि भगिनींनो, मी गेले 2 दिवस सातत्याने संजूभाऊ, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, पंकजाताई या सर्वांच्या संपर्कामध्ये या ठिकाणी होतो. विजयभाऊने मला फक्त एकच सूचना केली होती की सरकारचं शिष्टमंडळ चर्चेसाठी या ठिकाणी आलं पाहिजे. अविनाश असेल किंवा आमचे उद्धव असतील किंवा संपूर्ण समाजाचे कार्यकर्ते यांना घेऊन संपूर्ण आमदारांना, बऱ्याचशा लोकांना इथे मी यायला लावलं आणि हा चर्चेला कोंडी फोडली. विजयभाऊ, प्रश्न हा आज सुटण्यासारखा, म्हणजे तुम्ही जी मागणी केली तुम्ही योग्य मागणी केली की तुम्ही तातडीनं केंद्र सरकारकडं या संदर्भातली शिफारस करा. माननीय पंकजाताई आणि संजूभाऊ, आम्ही तिघही आम्ही, मी अर्जुन खोतकर आणि ताई आणि संजूभाऊ, आम्ही तातडीनं उद्या किंवा परवा सोमवारी मुख्यमंत्री महोदयाकडे जाऊ. तातडीनं मुख्यमंत्री महोदयाला फोनसुद्धा लावले. काल तुमच्यासोबत माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं बोलणं मी स्वतः करून दिलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्ही मुंबईला या, तुमचं शिष्टमंडळ मुंबईला पाठवा. मी मुंबईला जाऊन आम्ही सर्व जाऊन तुमच्या मागण्यावरती चर्चा करतो. खरं तर काल ताई एकनाथ शिंदे साहेब त्यांना म्हटले
की तुम्हाला समाजाचं नेतृत्व करायचं, समाजासाठी लढायचं, तो तुमच्यात ताकद असणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याला खूप विनंती केली की तुम्ही आज काही जरी करून तुम्ही या ठिकाणी सलाईन घेतलं पाहिजे. कारण की त्यांची शुगर 50 झाली होती. ते 50 शुगर झाल्यानंतर कधी काही होऊ शकतं. मी त्यांना काल 1.5 तास 2 तास इथं बसलो, त्यांना खूप विनंती केली, विजयभाऊ मी तुमचा आभारी आहे की तुम्ही आमचं ऐकलं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकलं आणि या ठिकाणी सलाईन घेतली. प्रश्न राहिला आपला या ठिकाणी एस टीमध्ये जाण्याच्या संदर्भातले. आता हे संपूर्ण केंद्र सरकारच्या हातामध्ये. पण ताई आणि संजूभाऊ, आपण ज्या पद्धतीनं GR करून काही समाजाला सवलती दिल्या, त्या संदर्भामध्ये यांची मुख्य मागणी की GR करून तातडीनं सवलती देता येतात का? सोमवारची बैठक घ्या, मंगळवारची घ्या, 1-2 दिवसात कधी बैठक घ्या. त्यामुळे संजूभाऊ आता सरकार आपल्या दारापर्यंत आलेलं आहे. विजयभाऊ, माझी विनंती आपल्याला की आता आपल्या दारापर्यंत ही सर्व मंडळी, मोठी मंडळी आलेली आहे. CM साहेबांच्या परवानगीशिवाय आली का? उपमुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय आली का? सरकारच्या परवानगीशिवाय आली का? तर त्यांच्या परवानगीनेच या ठिकाणी सर्व आलेले आहे. त्यामुळे सरकार तुमच्यापर्यंत आलेलं आहे आणि तुम्हाला सरकारकडूनच या मागण्या मान्य करून घ्यायच्या. मला असं वाटतं की पहिला टप्पा आपला आहे. आपण एवढं मोठ्या पद्धतीनं लक्ष वेधलं सरकारचं, मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आंदोलनामध्ये यशस्वी ठरलात, हे लक्ष वेधलं गेलं आणि आत्ता या संदर्भामध्ये सरकार निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी तर पोहरा देवीला अत्यंत स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की पंकजाताई आहेत, संजीव आहेत, मी आहे, या सर्व बाबतीच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्णपणे पाठपुरावा करू आणि जो आपला विषय तो निश्चितपणे मार्गी लावायचा पुरेपूर प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. आज सरकार आपल्याकडे या ठिकाणी आलेले आहे, तर आपण सरकारच्या विनंतीचा मान ठेवावा. समाजाला विनंती करतो, आलेल्या सर्व तरुण सहकार्याला विनंती करतो की सरकार आपल्यापर्यंत आलेले आहे. त्यामुळं आता आपण आडमुठी भूमिका न घेता आपण या सर्व बाबीमध्ये सरकार 2 पावलं पुढे आलं ना, तर आपण 4 पावलं मागे घेऊन या संदर्भातल्या चर्चेला कोंडी फोडून देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा. गेले 3 दिवस मी या कामाच्या व्यतिरिक्त अविनाश साक्षीदार आहे. या 3 दिवस या कामाच्या व्यतिरिक्त मी कोणतंच काम केलं नाही. इथून सर्वांना संपर्क साधणं, सर्वांना घेऊन येणं, माननीय पोलीस अध्यक्ष असतील, माननीय जिल्हाधिकारी मोदी असतील, बिचारे खूप टेन्शनमध्ये ते आंदोलनामुळं. त्यामुळं माझी विनंती विजयभाऊ, सरकारच्या वतीनं, या 2 आमच्या बहिणीच्या वतीनं आणि संजय भाऊच्या वतीनं की आता हा निर्णय सरकार तुम्हाला हे दोघं सांगतील त्या पद्धतीनं आपण निर्णय घ्यावा. आपली तब्येत महत्त्वाची आहे, बरोबर आहे. बघा टाळ्या सांगतात की आपली तब्येत महत्त्वाची आहे आणि ते आपण या ठिकाणी ऐकावं. संजय भाऊ तुम्हाला सूचना करतील, संजय भाऊ तुम्हाला सांगतील की बैठक कधीची या ठिकाणी होते. सोमवार किंवा मंगळवार, फार सोमवार, मंगळवार, बुधवार, बरोबर ताई. या 2-3 दिवसामध्ये आपल्याला बैठक आपल्या पातळीवर आपण मुख्यमंत्र्यांसोबत जे समाजाचे 20, 25, 50 जे लोक येतील त्यांना मुंबईला आम्ही घेऊन जाऊ. इथून तुम्ही इथं एकत्र या किंवा तुम्हाला आम्ही करू, तुम्ही मुंबईला या आणि तज्ज्ञ लोक घेऊन या, वकील वर्ग घेऊन या, त्यांच्यासमोर आम्ही सर्व मानाचं ठरवलं. ताई फक्त एका वेळीची मागणी आमची, एका वेळीची मागणी की आम्हाला ST मध्ये आरक्षण दिलं पाहिजे. आता जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्हाला GR काढून दिला पाहिजे, ही मागणी आमची. तर निश्चितपणे आम्ही आणि विजयभाऊनं सांगितलं की तशी शिफारस तुम्ही केंद्राकडे करा. बरोबर, पहिला टप्पा तोच आहे. आज तुम्हाला काही आरक्षण द्यावं असं हे म्हणता येणार नाही, पण तुम्हाला टप्पा तो आहे आणि तो टप्पा तुम्ही पहिला टप्पा पार पाडला म्हणजे आमचा विजय झाला. आपण मग पुढं पाठपुरावा करत राहू, एवढी समाजाच्या वतीनं मी विनंती करतो आणि संजय भाऊला विनंती करतो की आपण या ठिकाणी विजय भाऊने जे बोललात त्याच्यावरती आपलं मनोगत व्यक्त करा. चॉकलेट द्यायचं काम करताय विजय भाऊ हे. नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण घ्यायचं की चॉकलेट घ्यायचं. हॅलो, शांत राहायचं आहे. मंत्री महोदय या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहे. कृपया समाज बांधवाला विनंती आहे, शांत राहायचं आहे. मंत्री महोदय या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करत आहेत. त्यांचं शिष्टमंडळाचं मनोगत आपण शांतचित्ताने ऐकायचं आहे. चर्चा चालू आहे, कृपया शांत बसा. कोणीही शांत बसायचं.
सरकारच्या वतीनं आपल्या पालकमंत्री महोदया या ठिकाणी आलेले आहेत. मी पालकमंत्री महोदयांना जो काही विजय भाऊनी या ठिकाणी आपल्यासमोर मागण्या मांडल्या आणि समाजाच्या वतीनं जे काही शिष्टमंडळ तुम्हाला मिळालं त्या संदर्भाने आपलं मत व्यक्त करा. नमस्कार. बऱ्याच इथे माझ्या बसलेल्या बंधू भगिनींना मी दिसत नसेल. मी पंकजा मुंडे आपल्या विजय भाऊंची भेट घेण्यासाठी आलेले आहे. तुम्हा सर्वांना इथे आलेल्यांना माझा जय सेवालाल. आज तिथे यांना फ्रेम लागला. आज विजय भाऊ यांनी जे उपोषण गेले 9 दिवस झाले चालू आहे, त्यांना आम्ही विनंती करायला आलो आहोत की त्यांनी हे उपोषण सोडावं. याचं कारण असं आहे की आत्ता त्यांच्या मागण्या त्याची दखल घ्यायची म्हणूनच सरकारचे प्रतिनिधी म्हणून मी सरकारचे प्रतिनिधी जरी असले तर मी तुमची प्रतिनिधी आहे सरकारकडे बोलण्यासाठी. आधी माझा ती भूमिका आहे. मी इथे मंत्री म्हणून आले किंवा मी सरकार म्हणून आले असं नसून तुमची भूमिका सरकारपर्यंत नेऊन तुमच्या जे न्याय मिळायचा आहे त्याच्यासाठी एक महत्त्वाचं पूल बनवायचं काम मी करणार आहे. आणि हे माझं तुम्हा सर्वांना वचन आहे. आणि माझ्याबरोबर तुमचे सर्वांचे माझेसुद्धा लाडके संजय भाऊ सुद्धा आले आहेत, अर्जुन भाऊ सुद्धा इथे आहेत. सर्व इथे विजय यांच्यावर प्रेम करणारे सर्व लोक आहेत. आता त्यांची तब्येत थोडी खालावत आहे आणि जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांना किंवा सरकारला तुमच्या जीवाची काळजी करावी लागते. कोणी एखाद्या गर्दीमध्ये एखादा माणूस घासलेट घेऊन जातो तर त्याला काही पोलीस लोक जाळून घेऊ देऊ शकत नाही, तर त्यांना वाचवावंच लागतं. आता जर तुम्ही आमरण उपोषण करणार म्हणल्यावर तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या जीवाला काही झालं तर ती जबाबदारी त्यांना उत्तर द्यावं लागतं उद्या आम्हाला. आणि त्यामुळं तुम्हाला रोखणं हे प्रशासनाचं शिव्या जरी खाल्लं तरी कामच आहे. आणि आम्हाला तुमचा जीव मोलाचा आहे. तुम्ही बंजारा समाजाचे अनेक उदाहरण दिले की बंजारा समाजाने कसं लढवई हा समाज आहे. आणि मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, मी हे पाहत आलेली आहे. हे खरं आहे की काही समाज हे गरीब आहेत, अजूनही मागास आहेत. माझाही समाज अजूनही ऊस तोडतो. तर लोक म्हणतात तुम्ही ऊस तोडणं थांबवलं का? आता ऊस तोडणं थांबवण्यापेक्षा ऊसतोड कामगारांना हक्क मिळवून देणं, जास्तीचं त्यांना मानधन मिळवून देणं, त्यांच्या मुलांसाठी काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य. तुमच्यासारखा एखादा लढणारा शिपाई, एक अत्यंत एवढं ज्याला 9 दिवस बिना पाण्याचं बिना खाण्याचं थांबलेला व्यक्ती, आज हा समाजासाठी जीव द्यायला निघालेला व्यक्ती, त्या समाजासाठी जीव द्यायला निघालेल्या व्यक्तीचा जीव किती मोलाचा आहे हे समाजाला विचार. आहे का नाही मोलाचा? आहे का नाही विजय भाऊचा जीव मोलाचा? बचेंगे तो और भी लढेंगे असं असते की नाही? त्याच्यामुळे तुमचा जीव महत्त्वाचा आहे, तो मोलाचा आहे माझ्यासाठी आणि माझ्या इथे जमलेल्या सर्व बांधवांसाठी, संजय भाऊंसाठी देखील. त्यामुळे आता सरकारची भूमिका कशी आहे? एखादा निर्णय घेतला, मीटिंग घेतली, GR काढला असं नाही आहे. आपण सर्वजण आता काय करतोय, आपण सर्वजण मराठा आरक्षणाकडे बघतोय आणि मराठा आरक्षणात जे झालं त्याच्याप्रमाणे 1 दिवसात GR काढला तसं नाही. आपला जो विषय आहे तो केंद्र शासनाकडे आहे. आणि ही जर लढाई 40-50 वर्ष यशस्वी होत नाही याचा अर्थ या लढाईमध्ये खूप साधी लढाई नाही, मोठी लढाई आहे, अडचणीची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये यश येण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत. फक्त त्याच्यासाठी तुम्ही असणं आवश्यक असतं, तुमची प्रकृती चांगली असणं आवश्यक असतं. मुख्यमंत्री महोदय आता नाशिकमध्ये एका सभेत आहेत. त्यांनी मला सांगितलं की या सगळ्यांचं एक डेलिगेशन तयार करा. आम्ही धनगर समाजाचंही डेलिगेशन घेऊन दिलं. तुमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत. एक महत्त्वाची मागणी म्हणजे केंद्र शासनाला तुम्ही प्रस्ताव पाठवायचा. आता यासाठी फार प्रोसिजर आहे. मागासवर्गीय आयोगाचा सगळा आपल्याला त्याचा रिपोर्ट लागतो, हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे GR काही 1 दिवसात तो काढता येत नाही. दुसरं तुम्ही म्हणले की दुसऱ्या समाजांना जशा दिल्या तशा सवलती आम्हाला द्या. त्या संदर्भामध्ये ते निर्णयसुद्धा असा 1 तासात घेण्यासारखा नाही. पण तो निर्णय व्हावा यासाठी मी स्वतः आग्रह करेन, मुख्यमंत्री महोदयांची तुमची भेट घालीन. आपण एक टाईम पिरियड तयार ठेवू. टाईम पिरियड तयार ठेवल्यानंतर आपण ठरवू की 3 महिन्यात 6 महिन्यात या गोष्टी करून अधिवेशनामध्ये हे ठेवावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल. आपण तर BEd आहात, शिक्षक आहात. आपल्याला माहिती आहे की शासनाचे निर्णय GR हे कसे आहेत आणि ते असं
एका क्षणात एका दिवसात देऊन आपण समाजाला असं काहीतरी चुकीची माहिती नाही देऊ शकणार. मी तुम्हाला वचन देते की बंजारा समाजाच्या हक्काच्या मागण्यासाठी तुमच्या बाजूने मी सरकारच्या समोर उभे राहून हा विषय मांडेन. मी तुम्हाला वचन देते की देवेंद्र फडणवीस तुम्हाला वेळ देतील, तुमचं सगळं ऐकून घेतील. 55 मोर्चे निघाले, गावोगावी लोक उपोषणाला बसले. आता बंजारा समाजाचे लोक पातळीत उपोषणाला बसले. प्रत्येक समाज आज आमरण उपोषणाकडे वाटचाल करत असताना सरकारची भूमिका ही फार तारेवरची कसरतीची आहे. आज सरकारला गरिबांविषयी प्रेम आहे, आम्हाला गरिबांविषयी प्रेम आहे, आम्ही गरिबांच्याच प्रतिनिधित्व करतो. आता आम्ही भाग्यवान आहेत की आमची तिसरी पिढी म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. पण जी पहिली पिढी आहे, जे गरीब आहेत, ऊस तोडतायत, कष्ट करतायत, त्यांची पुढची पिढी तरी ते करू नये हे कर्तव्य आमचं आहे. तुम्ही सोमवार किंवा मंगळवारी आपण एक डेलिगेशन घेऊन जाऊ, तुमच्याबरोबरचे 5-6 लोक सोबत नेऊ, तुमच्याबरोबरचे तज्ज्ञ लोक सोबत नेऊ. हे सगळे विषय आम्ही तिथले तज्ज्ञ बोलवून घेतो, लॉ अँड ज्युडिशरीचे माणसं बोलवून घेतो, समाज कल्याणचे माणसं बोलवून घेतो, मागासवर्गीय आयोगाचे बोलवून घेतो. सगळे समोर बसून तिथले तिथे ह्या गोष्टी चर्चा करू. आत्तापर्यंत असं झालं नाही. मी विजयभाऊंचं अभिनंदन करते की एवढं मोठं बंजारा समाजाच्यासाठी एवढं आंदोलन आत्तापर्यंत मी पण पाहिलं, एवढं मोठं आंदोलन आत्ता त्यांनी केलेलं आहे. आता हे माझा पालकमंत्री म्हणून इथे माझा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सर्वच जातींचे आंदोलन चालू आहे. आणि त्या प्रत्येकाला मी जाऊन हा शब्द देत असताना मला हे विचार करावा लागतो की मी या शब्दाचं पूर्ण कसं करू. तर ते केवळ कायद्याने करता येतं. कायद्याच्या पेक्षा मोठं कोणी नाही. या देशामधला कोणी नेता नाही, सरकार नाही, कायदा हा सर्वश्रेष्ठ आपल्या देशाने मानला. कायद्यामध्ये बंजारा समाजाला न्याय मिळावा यासाठी आपण प्रयत्न करू. तुम्ही माझं विनंती ऐका. आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि आजकाल काय की आम्ही आलो आहे तुमच्यापर्यंत, हे आमचं प्रेम आहे, आम्हाला काळजी म्हणून आलो. आता संजय भाऊ मी आलो कशामुळे, अर्जुन भाऊ का आलो, आम्हाला काळजी आहे तुमच्या तब्येतीची म्हणून आलो. तर तुम्ही सुद्धा आमच्या या विश्वास ठेवा भावनेवर. आता मी उठणार नाही, माझा जीव जाईल तरी चालेल, मला इथे जाणं असं म्हणून तुम्ही तुमच्यासाठी लढणाऱ्या तरुणांची कशामुळे ऊर्जा कमी करताय. अरे बंजारा समाज तर लढणारा आणि लढवणारा समाज आहे. तुम्ही लढून यश मिळवा. तुम्ही असं स्वतःचा जीव लावून यश मिळवण्यात अर्थ नाही. तुमच्या डोळ्याने याचे डोळे याचे देहा हे बघण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, तुमच्या आंदोलनामध्ये. तर तुम्ही आम्हाला विनंती आहे, तुम्ही एकदा येऊन बघा, असलं तर तुम्ही मोकळे करा. पण शेवटी काही मिळवून घ्यायचं असेल तर त्याला दुसरा पर्याय नाही. आपल्याला काही शासकीय प्रशासकीय बंधन आहे. तर तुम्ही या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक करू, तुमचं डेलिगेशन येईल आणि ते सगळे चर्चा आपण करू. स्वतः संजू भाऊ राहतील, स्वतः शिंदेसाहेब राहतील आणि या विषयाला मार्गी कसं लावायचं, किती वेळेत लावायचं, काय टाईम बाउंड लावायचं या संदर्भामध्ये डायरेक्ट मुख्यमंत्री आपल्याला मार्गदर्शन करतील. तर माझी विनंती आहे, तुमची तब्येत खराब आहे, आम्ही असले इथे बसल्या 2दा सलाईन परत काढलं, परत लावतो. तर तुमची प्रकृती खराब होते. तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांनी हे घोषणा दिली बरोबर आहे, आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. बरोबर आहे, कुणाच्या बापाचं नाही आहे, आपल्या हक्काचं आहे, ते मिळवून घ्यायचंच आहे, त्याच्यात वादच नाही. पण आपला मोरक्या, आपला सेनापती तर जगला पाहिजे ना. पहिले लोक युद्धाला जायचे ना, सेनापतीच्या आजूबाजूला सैन्य घेराव करून असायचं, कारण सेनापती वाचला तर युद्ध चालतं. सेनापती वाचला नाही तर युद्ध कसं चालेल. तुम्हाला वाटत नाही का चिंता बंजारा समाजाची काही कसं चालेल. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची. आम्ही तुमच्यापर्यंत आलो, नमून आलो, हात पसरून आलो, विनंती करायला आलो. मग आता ही विनंती तुम्हाला मान्यच करावं लागेल. आम्ही तुमच्या शरण आलो आहे, तुमच्या या एवढ्या मोठ्या निश्चयाला. हे तुमचा विजय आहे. आज विजय तुमच्या नावातच विजय आहे. विजय या नावात विजय झाला पाहिजे. विजय या नावामध्ये हार झाली नाही पाहिजे. आणि तुमचा एक श्वास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही मान करा आपल्या बहिणीचा. मी पण तुमच्यासारखीच आहे. मला तर याडीच म्हणतात सगळे लोक बाहेर आता. तर मी तुमच्यासारखी, मी प्रेमाने अत्यंत भावनेने आलेली आहे. तुमच्या आंदोलनाला सफलता मिळावी, तुमचं आंदोलन डिस्टर्ब होणे नाही तर पहिल्याच दिवशी येऊन बसले असते. मग काय वाटलं, तुमचं जगापर्यंत मंदत जायला पाहिजे ना. आज मी आले इथे तर तुम्हाला विनंती करायला आले. मी मुख्यमंत्री महोदयांची तुमची भेट घालून देते. आपण एक टाईम तयार करू आणि मग आपण नाही झालं तर मी पण तुमच्याबरोबर बसायला तयार. बरोबर आहे की नाही. पण आता इथून नाही उठणार असा हट्ट नका करू, अशी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करते. आणि आता संजू भाऊ गोरमाटी मग